नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी अमोल घाटोळे आणि आज द हिंदू न्यूजपेपर आणि लोकसत्तामधील काही इम्पॉर्टंट न्यूज जे आहे ते आपण पाहूयात। त्यातल्या पहिले बघूयात की कुठल्या न्यूजपेपर महत्त्वाच्या होत्या। तर आज जे न्यूज पाहणार आहे थोडासा आपला जो आजचा करंट अफेअर्सचा जो टॉपिक आहे तो पण थोडासा मोठा होऊ शकते। तर पहिला आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी। आपण हे मराठीत पण केलेलं आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। इथिक्स केस स्टडी त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत की करंट अफेअरमधल्या पण काही न्यूज असतात। ओके, त्याच्यात राळेसगाव जे आहे ग्रामपंचायत त्याच्याबद्दलची न्यूज आहे आणि ते कशी इथिक्समध्ये यूज केली जाऊ शकते ते आज आपण पाहूयात। सोबतच फायनान्शियल इन्क्लुजन बीज उत्सव जो 3 राज्यांमध्ये केलेला आहे। एनहान्स रॉक वेदरिंग म्हणजे अपक्षयन काय असते टेक्निक फॉर कार्बन कॅप्चर। इंडिया इन द टॉप 100 SDG इंडेक्समध्ये आपण 100 मध्ये आलेल्या भारतातील आणीबाणी आजचा दिवस साजरा केला जात आहे। साजरा म्हणजे की काळा दिवस म्हणून हे केला जात आहे। आणि इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज आणि प्लेसेस इन द न्यूजबद्दल आपण आज पाहणार आहे। तर याच्यातली पहिली जी न्यूज आहे ती आहे ॲटॉमिक एनर्जी एजन्सी। आता याच्यात जर विचार केला तर ॲटॉमिक एनर्जी एजन्सी म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे आणि ती इतकी महत्त्वाची का आहे। तर आजच्या काळात जर तुम्ही विचार केला ऊर्जा जी आहे ही एक फार शक्तिशाली गोष्ट आहे। तिचा उपयोग आपण वीज निर्मितीसाठी, कर्करोगाच्या किंवा रोगावरील उपचारासाठी आणि शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी पण याचा उपयोग करू शकतो। पण याच अणुऊर्जेचा विचार जर केला आपण अण्वस्त्र तयार करण्यासाठीही होऊ शकतो आणि हेच सगळ्यात मोठं संकट आहे। म्हणूनच IAEA म्हणजे ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे ही संस्था जी 1957 साली स्थापन करण्यात आली होती आणि तिचं मुख्य काम जर विचार केला तर अणुऊर्जेचा शांतता पूर्ण कामासाठी याचा वापर होतोय का, अणुऊर्जेचा शांततेसाठी काम होतोय का की उपयोग होतोय का ते पाहणं, तसेच याची निगराणी ठेवणं आणि मार्गदर्शन करणं हे जे आहे IAEA हे जे काम करते। आता IAEA काय आहे तर ते पण समजून घेऊया। IAEA जे आहे ते 1957 मध्ये याची स्थापना झाली होती। 1957 मध्ये स्थापना कुठे झाली किंवा याचं मुख्यालय कुठे आहे तर व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये हे आहे। उद्देश काय, शांततापूर्ण अणुऊर्जेचा वापर केला जातो किंवा नाही केला जात, त्याचं प्रोत्साहन लष्करी वापर होतोय का, ही एक जे आहे IAEA जे ही जगभरातील देशांच्या अणुऊर्जा प्रकल्पाची तपासणी करते। हे पाहण्यासाठी की ते एक शांततेसाठी वापरले जात आहे किंवा नाही ते पाहण्याचं काम करते। तसंच अण्वस्त्राचा गैरवापर होऊ नये यासाठी की ती कडक नियम किंवा तपासण्या जे आहे ते करते। याच्यात जर आपण बघितलं तर सोबतच सुरक्षित मानके निश्चित करणे, तपासण्या करणे आणि जागतिक अणुकार्याचे निरीक्षण करणे। याची सदस्य संख्या जर विचार केली तर 2025 पर्यंत म्हणजे या वर्षीपर्यंत 178 ही आहे। महत्त्वाची भूमिका काय, निशस्त्रीकरण करार लागू करणे। ओके, हा त्याचा महत्त्वाचा एक हे आहे। म्हणजे जो देश अणुऊर्जेचा उपयोग करायची तयारी करत आहे तर त्याच्यासाठी पण याचं हे केलं जाऊ शकतं। म्हणजे काय, त्यांनी ती तांत्रिक मदत करते, त्यांना ती तांत्रिक मदतसुद्धा करते, प्रशिक्षणसुद्धा देते आणि सुरक्षेचा नियम आणि त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये पण त्यांची मदत करते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही संस्था कोणत्याही एका देशाच्या अधीन नाही आहे, म्हणजे ती स्वतंत्र आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि देशांना सगळ्याच देशांना ती जी आहे सारखंच वागणूक देते। आंतरराष्ट्रीय कराराचे पालन सुनिश्चित करण्याचा हे प्रयत्न करते। जागतिक अणु सुरक्षा, राजनीती आणि अणुसंघर्ष प्रतिबंधात हे महत्त्वाचे कार्य करते। ओके, आता ही आवश्यक का आहे तर तुम्ही कल्पना करू शकता की जर कोणताही तपासणी न करता प्रत्येक देशाला अणुऊर्जेचा हवे तसे वापर करायचा मोकळीक जर दिला असेल किंवा हात दिला तर काय होऊ शकते, अराजकता माजू शकते। IAEA ही त्या दरम्यानच्या विश्वासाचा पूल आहे की याची खात्री करते की जी अणुऊर्जा आहे ते विकासासाठी साधन ठरेल आणि विनाशासाठीचं शास्त्र नाही। तर हे महत्त्वाचे काम IAEAचे आहे। नॉन प्रॉलिफरेशन म्हणजे की अणुऊर्जा जी आहे ते स्पेसिफिकली जर विचार केला तर लष्करी वापर जे आहे त्याच्यासाठी नाही हो याच्यासाठी काम करते। आणि हे याचे महत्त्वाचे काही पॉईंट्स होते प्रिलिम्स ओरिएंटेड जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहे। ओके, त्यानंतरची जी केस स्टडी आहे ती इथिक्ससाठी खूप महत्त्वाची आहे। इथिक्स स्टडी केस स्टडी एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ शकतो। आता ही केस स्टडी काय हे समजणं गरजेचं आहे। तर इथे सर्वात पहिलं काय, हे केस स्टडी कशाची आहे तर इथं बघा की बीडमध्ये रोळसगाव ग्रामपंचायत आहे आणि हे जे ग्रामपंचायत जे आहे यांनी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय काय घेतला की स्थानिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स जे आहे ते माफ केली जाईल। आणि या निर्णयाचा उद्देश
तर महत्त्वाचा उद्देश काय, तर ग्रामीण शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे. ओके, हा महत्त्वाचा उद्देश आहे. परंतु इथं काय की या सवलतीमुळे ग्रामपंचायतीला महसुलीचा फटका बसतो आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, याला महसुलीचा फटका बसेल आणि त्यामुळे इतर विकास ज्या योजनेवर किंवा सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ओके, तर मी इथं महत्त्वाची गोष्ट काय ते आपण इथं समजून घेऊया. याच्यात जर विचार केला तर काही नैतिक मुद्दे आहेत. ते नैतिक मुद्दे काय ते इथं समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिलं जे आहे ते आहे जस्टिस, न्याय विरुद्ध इफिशियन्सी, हा पहिला पॉईंट आहे. सेकंड पॉईंट जर विचार केला तर समानता म्हणजे इक्विटी आणि विरुद्ध गुणवत्ता म्हणजे क्वालिटी, याच्यावर आपण बघू शकतो. तसंच थर्ड मुद्दा जो येऊ शकतो तर अल्पकालीन लाभ विरुद्ध दीर्घकालीन परिणाम, याचे काय महत्त्वाचे आहे ते आज आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर इथिकल डायलेमा काय आहे, जसं मी सांगितलं की न्याय, जस्टिस वर्सेस इफिशियन्सी म्हणजेच काय, न्याय वर्सेस कार्यक्षमता. तर सर्व पालकांना जर सारखाच लाभ मिळतो आहे का, हे सर्वात पहिले पाहणं गरजेचं आहे. पण सर्वांची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, हा पहिला पॉईंट आहे ना. सर्वांना आर्थिक लाभ सेम मिळत आहे पण सर्वांची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. शहरी तसेच इथं जर विचार केला आपण खाजगी शाळांमध्ये पाठवणाऱ्या पालकांचा हा भेदभाव आहे का, हा सेकंड पॉईंट इथं निर्माण होतो. थर्ड जो निर्माण होतो, ग्रामपंचायतीच्या संसाधनांचा न्याय हा वाटप होतो आहे काय, म्हणजे न्यायिक वाटप होतो आहे का, संसाधन जे आहे ते व्यवस्थितपणे प्रत्येक ठिकाणी वाटप होते का, ते पण चेक करणं गरजेचं आहे. थर्ड पॉईंट जर आपण विचार केला इथं तर जसं मी सांगितलं इक्विटी आणि गुणवत्ता म्हणजे समानता आणि गुणवत्ता. ओके, इक्विटी आणि क्वालिटी याच्यात जर विचार केला तर शाळेची गुणवत्ता टिकते आहे का, म्हणजे फक्त पटसंख्या वाढवणं हा आपला महत्त्वाचं हे नाही आहे. ते महत्त्वाचं आहेच की बा पटसंख्या तर वाढली पाहिजे, पण तेवढं क्वालिटी एज्युकेशन दिलं जात आहे का, की फक्त केवळ उपस्थितीवर भर आहे, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. इथिक्समध्ये हा वापर केला जाऊ शकते आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की ही जी केस स्टडी आहे ते कुठले आहे, बीड जिल्ह्यातील रोडसगाव, तर हे महत्त्वाचं आहे आणि हा तुम्ही इथिक्समध्ये पेपरमध्ये हे केस स्टडी म्हणून यूज केला जाऊ शकते. ओके, तसंच शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत कोणती जबाबदारी ठरते ते एक महत्त्वाचं आहे. आणि इथं आणखी महत्त्वाचं म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतात हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे तात्काळ पैसे वाचवतील पण दीर्घकालीन शिक्षण परिणाम काय आहेत ते पण पाहणं गरजेचं आहे. मग इथं काय, पण शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि जर विचार केला आपण तर ग्राम विकासावर दीर्घकालीन परिणाम काय आहे, तर इथं नैतिक सिद्धांताचा आधार जर विचार केला तर काय आहे, तर युटिलिटेरियन एक बेनिफिट असतो. म्हणजे काय, सर्वाधिक लोकांचे सर्वाधिक भले होते का, युटिलिटेरियन बेनिफिट, हा इथं पाहणं गरजेचं आहे. इथिक्समधला हा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे काय, या निर्णयाचा उद्देश चांगला आहे, बरोबर आहे की इथं काय होणार आहे की मुलांची पटसंख्या वाढणार आहे, प्रॉपर्टी टॅक्स कमी होणार आहे, पण निर्णयाचा उद्देश चांगला आहे. पण इथं महत्त्वाचं काय, त्याचा उद्देश दीर्घकाळावर सर्वांवर सकारात्मक असेलच याची शाश्वती आहे का, तर ती थोडीशी कमी आहे, हा पहिला आहे. तर इथं काय यूज करू शकता तुम्ही, तर रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस आहे. म्हणजे गरजू व वंचित घटकांना सवलत देणं न्याय आहे, पण सर्वांना समान लाभ देणं म्हणजे संसाधनाचा अकार्यक्षम वापर होऊ शकतो. ओके, मग रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस इथं तुम्ही यूज करू शकता. सेकंड आहे गांधी नीतिक्स आहे इथं. तर गांधी नीतिक्स काय म्हणतात, तर शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचणं हे ध्येय योग्य आहे, पण स्थानिक संस्था टिकवणं व आत्मनिर्भर बनवणं हेही तितकंच आवश्यक आहे. कारण काय की स्थानिक संस्था जर विचार केला तर त्यांना तेवढा टॅक्सवर किंवा तो पैसा येतो तो येतो का, त्यांना स्टेटवर डिपेंडंट राहावं लागतं. ओके, पण ह्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नंतर काय उपाय आपण जर विचार केला इथं तर इथं काय करू शकतो किंवा उपाय काय आहेत. ओके, सोल्युशन्समध्ये आपण जर विचार केला शाळेच्या गुणवत्तेविषयी जोडलेली सूट म्हणजे काय, इथं पुन्हा की इन्सेंटिव्ह जे आहे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह द्या ना तुम्ही. घरपट्टी सवलत शाळेतील गुणवत्तेवर, उदाहरणार्थ निकाल, हजेरी, शिक्षक प्रशिक्षण आधारित का असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर मूल्यांकन आधारित सवलत जर असेल तर आणखी बेनिफिट होऊ शकते. मूल्यांकन आधारित म्हणजे काय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठीच घरपट्टी माफी लागू केली तर मे बी जास्त बेनिफिट होऊ शकतो. तसंच अल्टरनेटिव्ह रेव्हेन्यू सोर्सेस आहेत का ग्रामपंचायतकडे, ग्रामपंचायतीने इतर महसूल स्रोत म्हणजे पर्यटन आहे, स्थानिक बाजार झाला, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्यातून जो निधी येतो तो, स्थानिक बाजारमधून जो शुल्क म्हणजे टॅक्स जो येतो तो विकसित करणं गरजेचं आहे. तसेच कम्युनिटी कॉन्ट्रीब्युशन आहे का, स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि जर विचार केला तर ग्रामसभा यांचा सहभाग वाढवून सामाजिक उत्तरदायित्व बळकट करणे हे पण एक महत्त्वाचं आहे. मग इथं काय की धोरण काय आहे, उदाहरणं काय आहे, संदर्भ आपण काय देऊ शकतो इथं, तर इथं संदर्भ पंचायती राज कायदे आणि वित्त आयोगाचे अहवाल
शिक्षण धोरण 2020. ओके, म्हणजे शिक्षण धोरण 2020चा जर विचार केला आपण, स्थानिक भाषेतील शिक्षणाचा व ग्रामीण शाळांचा जोर याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. तसेच पंचायत राज कायदे व वित्त आयोग अहवाल हे काय सांगतं की स्थानिक स्वराज्य संस्थांना मजबूत करण्यावर भर देणं गरजेचं आहे. एक्झाम्पल जर विचार केला तर तामिळनाडू व केरळ याचं मॉडेल आहे ना, गुणवत्तापूर्वक सार्वजनिक शिक्षण व शाळा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग जर असेल तर ते आणखी बेनिफिशियल होऊ शकते. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तसंच सामाजिक न्यायाचा मूलभूत सिद्धांत जर विचार केला इथं, तर संसाधनांचं योग्य वितरण व गरजूंना प्राधान्य देणं हे महत्त्वाचं आहे. मग इथं काय कन्क्लूड करू शकता तुम्ही की जर ही केस स्टडी आली किंवा तुम्हाला लिहायचं असेल, या बेसिसवर लिहायचं असेल, तर हा निर्णय शुद्ध हेतूने घेतला आहे, नो डाऊट. तरी तो दीर्घकालीन परिणाम, वित्तीय स्थिरता आहे का आणि शैक्षणिक गुणवत्ता यांच्या दृष्टीने पुन्हा समतोल साधून रचना करायला हवा. ओके, नैतिकतेचा अर्थ केवळ सदिच्छा नसून स्थायी न्याय आणि जर विचार केला तर सर्वसमावेशक उपाययोजना करणं हेही आहे. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट होता जिथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे जे पॉईंट्स आहेत किंवा ही जी केस स्टडी आहे कशी यूज करायची ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि क्वेश्चन्स पण तशा प्रकारे विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे, थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. नंतरचा जो पॉईंट आहे तो आहे इकॉनॉमिक्समधला जर विचार केला येऊ शकतो. न्यूज काय होती ते आपण थोडीशी बघून घेऊ. लोकमतची न्यूज आहे की विमा घेण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढले आहे. आता ते का वाढले हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे इथं पुन्हा काय आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ आणि जर विचार केला इथं तर पुन्हा काय आहे ते की इन्क्लुझिव्ह ग्रोथ झालेली असं पण आपण म्हणू शकतो. इथं काय की देशाचे विमा व्यवसाय वाढीचा केंद्रबिंदू आधी शहरी ठिकाणी होता, तो चेंज होऊन आता जर विचार केला तर तो ग्रामीण ठिकाणात गेलेला आहे. तर किती पर्सेंटनी वाढ झाली तर 62% वाढ झाली आहे. इथं महत्त्वाचं काय तर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय तर आर्थिक समावेशन, आर्थिक संदर्भात महत्त्वाचे निरीक्षण आहे की ग्रामीण भागात विमा क्षेत्रात वाढ होणे हे आर्थिक समावेशाचे सकारात्मक लक्षण आहे आपण असं समजू शकतो. आणि केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात वित्तीय सेवा पोहोचण्याचे जे प्रयत्न करत आहे त्याचं हे यशस्वी उदाहरण आपण असं म्हणू शकतो. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ओके, तुमच्या मेन्स आन्सर रायटिंगसाठी पण तेवढाच महत्त्वाचं आहे. सेकंड काय आहे की इथं फक्त 60% ह्यांनी वाढलं तर मोटार जे आहेत त्यांचं इन्शुरन्स जे आहे ते पण इथं वाढलेली आहे. तर याचे कारणं काय तर कारणं बघा ना, इथं डायरेक्टली आन्सरसाठी तुम्ही यूज करू शकता UPI जे युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे आहे विस्तार, म्हणजे आपण जे गुगल पे करतो त्याचा विस्तार झाला आहे. डिजिटल व्यवहार वाढलेले आहेत, स्थानिक भाषेतील ॲप्स आलेले आहेत, त्यामुळे पण लोकांची जे आहे एज्युकेशनमुळे ते लवकर समजणं किंवा समजते त्यांना. कंपन्यांनी वाढवलेले त्यांचे नेटवर्क ग्रामीण भागापर्यंत गेलेलं आहे आणि आर्थिक नियोजनाबद्दल वाढलेली जागरूकता ह्या महत्त्वाचे पॉईंट आहेत. मग ग्रामीण भागात विकास किती झाले आहे 58%, 60% आणि यावर्षी 2024-25 मध्ये 62% झालं आहे. शाश्वत विकासचे उद्दिष्ट म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि सामाजिक सुरक्षा याच्यात जर विचार केला तर विमा योजना गरिबांना आणि दुर्बल घटकांना सामाजिक सुरक्षेचे कवच पुरवतात. SDG 1 काय गरिबी निर्मूलन हा पॉईंट आलेला आहे ना, MPSC विचारते असे पॉईंट. सेकंड जर विचार केला आरोग्य आणि कल्याण, तर आरोग्य आणि कल्याण या उद्दिष्टांशी हे थेट संबंधित आहे. तंत्रज्ञानाचा प्रचार पण वाढला आणि त्यामुळे या गोष्टी झाल्या जसं की UPI, डिजिटल व्यवहार, मोबाईल ॲप्स यामुळे ग्रामीण भागात विमा विक्रीत वाढ झालेली आहे. तर ह्या पॉईंट महत्त्वाचे आहेत, थोडेसे समजून घ्या. म्हणजे न्यूज कशी यूज करायची हे समजणं गरजेचं असते खूपदा, प्रिलिम्ससाठी पण आणि मेन्ससाठी पण. जशी इथिक्स केस स्टडी आपण बघितली न्यूजपेपरमधली आहे आणि काय झाले ना की स्वतः प्राईम मिनिस्टर यांनी पण बोलले आहेत ना लोकलला व्होकल करा, तर ते तुम्ही लिहिणं गरजेचं आहे ना. बीड हा फक्त एकाच गोष्टीसाठी नाही आहे, खून खराब्यासाठीच नाही आहे, चांगल्या गोष्टी पण आहेत त्या पण तुम्ही लिहिणं आणि दाखवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बीज उत्सव. आता हे जे बीज उत्सव जे आहे 4 दिवसाचं जे आहे आदिवासी भागात 4 दिवसीय बियाणे उत्सव आहे आणि हे कुठं केले जाते तर हे जर विचार केला तर एकूण 3 राज्यामध्ये केले जाते. मग हे 3 राज्य कुठले आहेत ते हे बघा. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये केले जाते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात. देशी बियाणे संरक्षणावर भर म्हणजे काय इथं की इंडिजिनियस सीड जे आहेत जे भारतातच आहेत आणि भारतातच यूज केला जातो तो आहे. याच्यामुळे फायदे पण जास्त होऊ शकतात आणि याच्यात कम्युनिटी पार्टिसिपेशन किती आहे अराउंड 9400 सदस्य याच्यात होते आणि त्यांनी हे केलं आहे. याच्यामुळे काय होऊ शकते तर
ट्रायबल वेलफेअर म्हणजे आदिवासी कल्याण होऊ शकते, बियाण्याचे स्वातंत्र्य, शेतकरी समुदायांचे बियाणांवर नियंत्रण राहू शकते, म्हणजे फार्मिंग कम्युनिटी जे आहे त्यांचं स्वतःचं कंट्रोल आहे. आता काय झालेलं आहे की प्रत्येक वेळी बियाणं प्रत्येक पिकासाठी तुम्हाला काय करावं लागते, मार्केटमध्ये जावं लागते आणि कंपन्यांच्या भरोशावर तुम्हाला घ्यावं लागते. तर हा तिथं तुम्हाला बेनिफिट भेटू शकतो. जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटीसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. प्रिझर्वेशन ऑफ इंडिजिनियस व्हेरायटीज, तसंच क्लायमेट रेझिलियन्स म्हणजे हवामान प्रतिरोधकता, पारंपरिक बियाणे स्थानिक परिस्थितीत चांगले अनुकूल आहेत. क्लायमेट चेंजसाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये पण लिहू शकता. क्लायमेट चेंजमध्ये सोबत म्हणजे हे केस स्टडी म्हणून पण तुम्ही पुन्हा यूज करू शकता. सांस्कृतिक ओळख आहे म्हणजे काय की इट्स अ सिम्बल ऑफ हेरिटेज, वारसा प्रतीक म्हणून बियाणे आहे आणि महिला सक्षमीकरण पण आहे. कारण की बी संवर्धनात जर विचार केला तर सक्रिय सहभाग कोणाचा असेल तर तो महिलांचा आहे. आणि याच्यावर ऑलरेडी UPSCचा जर विचार केला, कारण की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे MPSCचा, तर असे क्वेश्चन MPSCने विचारलेले UPSCने पण विचारलेले आहेत की ज्यात त्यांनी सांगितलं होतं की वुमनायझेशन ऑफ द ॲग्रिकल्चर हा प्रश्न विचारला होता. आता काय झालं की मायग्रेशन होतं आहे, मेल काय करतात की शहरी भागात रोजगारासाठी संधी उपलब्ध आहेत म्हणून तिथं मायग्रेट होतात, महिला जे आहेत ते ॲग्रिकल्चर सांभाळतात आणि म्हणून तसे क्वेश्चन्स आणि तशा प्रकारे आन्सर लिहिणं पण थोडंसं फायद्याचं होऊ शकते आणि हे तुम्ही केस स्टडी म्हणून किंवा एक्झाम्पल म्हणून यूज करू शकता. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे एन्हान्स रॉक वेदरिंग टेक्निक फॉर कार्बन कॅप्चर. एन्हान्स रॉक वेदरिंग म्हणजे काय, सरळ सांगतो, खडक अपक्षयन. अपक्षयन म्हणजे काय होते, एखादा जर रॉक असेल तर त्याचा सूर्यप्रकाशामुळे किंवा केमिकल कंपोजिशनमुळे त्याचं काय होते की याच्यात चेंजेस होतात. आता हे जे चेंजेस होतात ओके, त्यामुळे जो दगड तुटतो हे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तुटल्यामुळे हळूहळू तुटत जाऊन ते 1 सेंटीमीटर सॉईल म्हणजे मृदा बनण्यासाठी अराउंड 400 वर्ष लागतात. तर इथे आपण हे करतो आहे आणि याचा फायदा पण आहे की इथं काय केलं जातं की टेक्निक आहे ज्याच्यामुळे काय केला जातो की उदाहरणार्थ बसॉल्ट जो हे आहे दगड आहे हा बारीक केला जातो आणि तो शेत जमिनीवर जो आहे पसरवला जातो. नैसर्गिक खडक निर्मितीमध्ये हा उपयोग होतो. त्याच्यामुळे नैसर्गिक निर्मिती जी आहे मातीची बनण्यासाठी फायदा होऊ शकतो. म्हणजे माती बनण्याला अराउंड 400 वर्ष लागतात, पण तोच जर दगड आपण बारीक तोडला आणि तो जर पसरवला तो आणखी लवकर होईल ना, तर फास्ट होईल प्रोसेस, तो तिथं मध्ये बेनिफिट होऊ शकतं. सोबतच ज्याचे कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि याच्यामुळे काय होतं की कार्बन कॅप्चर म्हणजे कार्बन डायऑक्साईड पण शोषलं जातं, त्यामुळे कार्बन कॅप्चरसाठी पण महत्त्वाचं आहे. याच्यामुळे काय होते की प्रक्रिया काय, पावसाचे पाणी कार्बनिक आम्ल बनवते. म्हणजे काय होते की वातावरणात कार्बन डायऑक्साईड आहे आणि हे जे पाणी असते याचं केमिकल रिॲक्शन्स होते आणि कार्बनिक वॉटर जे आहे ते तयार होते. ओके, CO2 + H2O कार्बनिक वॉटर तयार होते आणि हे जे कार्बनिक वॉटर जे आहे त्याच्यामुळे काय होते की कार्बन डायऑक्साईडला बायकार्बोनेटमध्ये विरघळले जाते, बायकार्बोनेट तयार होते आणि त्याच्यानंतर ते लाईमस्टोन रॉक म्हणजे तयार करते ज्यात कार्बन बंदिस्त होते. म्हणजे कास्ट टोपोग्राफी जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यात ही प्रक्रिया यूज केली जाते. वेदरिंग अपक्षयनमध्ये जे केमिकल रिॲक्शन्स असतात म्हणजे केमिकल रिॲक्शन्समुळे होते कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमुळे आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते की कार्बन कॅप्चर पण होते आणि सॉईल जी आहे ती पण फर्टिलिटी त्याची वाढू शकते. तर मातीतील पोषणद्रव्य वाढवते, पिकांच्या वाढीला प्रोत्साहन होऊ शकते आणि माती निर्मितीला पण पाठिंबा देतात. याच्यासोबत तंत्रज्ञान कंपन्या, विमानसेवा आणि फास्ट फॅशन कंपन्या ज्या आहेत यांना कार्बन क्रेडिट खरेदी करण्यासाठी आकर्षित पण करू शकतो आपण. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्यामुळे काय होते की कार्बन क्रेडिट आता क्लायमेट चेंजमुळे जो प्रॉब्लेम होत आहे तो पण थोडासा कमी होऊ शकतो. तर हा महत्त्वाचा पॉईंट तसा होता. इंडिया इन द टॉप 100 इन SDG इंडेक्स फॉर द फर्स्ट टाईम. आता इथं काय झालं की भारत आणि शाश्वत विकास ओके सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जर विचार केला तर एक सकारात्मक टप्पा आपण असं म्हणू शकतो. इथं महत्त्वाचं काय की हे जर विचार केला तर 2015 साली जे आहे संयुक्त राष्ट्रांनी काय केलं होतं 17 शाश्वत विकास ध्येय SDG जी आहे ती जाहीर केली होती आणि या ध्येयांचा उद्देश जर विचार केला केवळ आर्थिक विकास नाही तर एक अशी किंवा असं जग निर्माण करणं होतं जिथे सर्वांना आरोग्य सर्वांना जर विचार केला आपण तर इथं आरोग्य प्रोव्हाइड करणं किंवा देणं, चांगलं आरोग्य असणं, शिक्षण देणं, न्याय देणं आणि पर्यावरण संवर्धन असणं आणि समान संधी मिळतील याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. पण प्रश्न असा आहे की कोणत्या देशाने किती प्रगती केली हे कसं कळणार आणि त्यासाठीच दरवर्षी जे आहे ते SDG इंडेक्स म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स जो आहे तो प्रकाशित केला जातो जो दाखवतो की एखादा देश शाश्वत विकासाच्या दिशेने किती पुढे गेला आहे.
ओके, मग याच्यात जर विचार केला तर भारताची जे आपण यावर्षीची हे जर बघितली की 2025ची मधील कामगारी काय सांगते, तर 2025मध्ये भारताने 167 देशांमध्ये जर विचार केला आपण, ओके 167 देशांमध्ये, सॉरी ओके 167 देशांमध्ये जर भारताचा विचार केला तर पहिल्यांदा असाला टॉप 100मध्ये प्रवेश केला आहे. ओके 2019मध्ये हा 109 वर होता आणि तो आता 167 देशांमध्ये जर विचार केला तर 100मध्ये आपण आलेलो आहे. ओके, तर हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे. 2025मध्ये भारताने जे कामगिरी केली आहे ते खूप चांगली आहे आणि आपला क्रमांक जो आहे तो 99 क्रमांक मिळवला आहे, म्हणजे 100च्या आत आलं. विशेष म्हणजे ही भारताची पहिलीच वेळ आहे की टॉप 100मध्ये स्थान मिळवण्याची, आणि हा क्वेश्चन येण्याची शक्यता पण तेवढीच जास्त आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. 2019मध्ये भारत 109व्या स्थानी होता, तिथून 99व्या क्रमांकापर्यंत पोहोचणं म्हणजे स्पष्ट प्रगती आहे. भारताचा HDG गुणांक जो आहे तो अराउंड जर विचार केला तर 67 हा इथं गुण मिळवले आहेत. 2019मध्ये 60वर होते, ते वाढवलेले आहेत, म्हणजे चांगलं आहे. म्हणजे भारताने आरोग्यसेवा जर विचार केला, शिक्षण जर विचार केला, स्वच्छ ऊर्जा जर विचार केला, गरिबी निर्मूलता जर विचार केला, अशा क्षेत्रामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. इतर देशांची तुलना जर केल्यास भारताचा विचार केला तर पाकिस्तान 140 नंबरवर आहे, बांगलादेश जर विचार केला 114 नंबरवर आहे, आपण पुढे आहे. पण चीन झाला 49 नंबरवर आहे, अमेरिका 44वर आहे, यांच्यामध्ये आपण अजून खूप मागे आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की भारताच्या प्रगतीचा वेग जो आहे तो चांगला आहे, पण अजूनही काही अडथळे आहेत. मग जसे की काय, कसले अडथळे आहेत, तर सामाजिक असमानता अजूनही आपल्यात आहे, स्वच्छ पाणी, स्वच्छतेची कमतरता भारतात अजूनही आहे, तसेच मर्यादित आर्थिक साधनसंपत्ती आहे जी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात अडथळा ठरवतो. आणि जगात सर्वात पुढे कोण आहे तर त्याचा विचार केला तर ते फिनलँड आहे, स्वीडन आहे आणि डेन्मार्क जे आहे 3ऱ्या क्रमांकावर आहे. ओके, तर हे महत्त्वाचे आहे. आता हे जे देश आहेत तर इथं विचार केला सामाजिक सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही प्रक्रियांमध्ये अग्रेसर आहेत. त्यांचा अनुभव आपल्याला नक्कीच शिकवतो खऱ्या प्रगतीसाठी फक्त पैसे नव्हे तर योग्य धोरणे, समतेची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि मजबूत संस्थांची गरज असणं गरजेचं आहे, तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. ओके, तर ह्या महत्त्वाच्या पॉईंट आहेत जिथं आपण थोडंसं चेक करणं गरजेचं आहे. आणि MPSCमध्ये हा क्वेश्चन येणं मला असं वाटतं की चान्सेस याचे जास्त होऊ शकतात. 90 to 95%, 99% पण मी सांगू शकतो की हा क्वेश्चन येऊ शकेल, कारण की 99 आपला तसाही जर विचार केला तर फर्स्ट टाईम असं झालं की 100च्या आत आपला रँकमध्ये आपण आलेलो आहे. थोडा नेक्स्ट टॉपिक जो आहे भारतातील आणीबाणी. आता भारतातील आणीबाणी म्हणजे काय, आजची तारीख जर विचार केला तर 25 जून आहे. ओके, मग हे काय झालं होतं की आजचा जो दिवस आहे हा आजच्या ज्या गव्हर्नमेंटने आहे, पॉलिटिकल आहे थोडासा, आपल्या कामाचं नाही आहे, पण त्यांनी एक काळा दिवस म्हणून हे करतात. ओके, काळा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर 25 जून 1975 रोजी काय केली होती, आणीबाणीची जी घोषणा केली होती. मग या दिवशी तत्कालीन पंतप्रधान जे होते इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. ही आणीबाणी तब्बल किती दिवस चालली, किती महिने चालली, तर 21 महिने चालली होती. म्हणजेच 21 मार्च 1977पर्यंत चालली. आणि भारताच्या लोकशाही इतिहासात हा काळ आजही एक काळा अध्याय म्हणून पाहिला जातो. ओके, मग ही आणीबाणी का लावली होती हे थोडंसं समजणं गरजेचं आहे. तर या घोषणेचं मुख्य कारण ठरलं होतं ते म्हणजे न्यायालयीन निर्णय होतं. अलाहाबाद उच्च न्यायालयाने काय केलं होतं, इंदिरा गांधींच्या 1971मधील निवडणूक जी होती ते अवैध ठरवली होती, कारण त्यात जे मतदारांच्या गैरप्रकाराचा आरोप होता. आणि या निर्णयामुळे देशभरात विरोधकांची आंदोलनं जी आहे ते उफाळून आली होती. आणि याच्यात भरपूर मोठे लीडर्स पण झालेले आहेत. ते पर्सनॅलिटीजमध्ये आपण 2 लीडर्स त्याचे पाहणार पण आहे. आणि यामुळे काय झालं की सरकारवर जबरदस्त दबाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे आणीबाणी जे आहे ते लागू करण्यात आली होती किंवा लावली होती इंदिरा गांधी स्वतःच्या बेनिफिटसाठी, आपण असं म्हणू शकतो. बरं, पण ते आपल्याला ॲन्सरमध्ये लिहायचं नाही आहे. आणीबाणी म्हणजे काय, तर नेमकं काय, तर आणीबाणी लागू होता सरकारने अनेक कठोर जे आहे ते पावलं उचलली होती. ते काय होती, नागरिक स्वातंत्र्यावर म्हणजे फंडामेंटल राईट्स जे आहेत, फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे जे आहे हे रद्द करण्यात आले होती. आर्टिकल 19 जसं की भाषण, आंदोलनाचं स्वातंत्र्य जे आहे याच्यावर स्वातंत्र्य हे रद्द करण्यात आलं होतं. तसंच प्रसारमाध्यमं जे आहेत त्याच्यावर सेन्सरशिप लादण्यात आली होती. आणि विरोधकांची जर विचार केला मोठ्या प्रमाणावर अटक झाली होती. विरोधक जे होते, अपोजिशन जे करणार होते, ते निवडणुका ज्या त्या पुढे ढकलल्या गेल्या होत्या आणि संपूर्ण देशावर कडक निर्णय जे आहे नियंत्रण जे आहे ते ठेवण्यात आलेलं होतं किंवा ठेवण्यात आलं होतं.
कायदेशीर आधार काय होता, तर कायदेशीर आधाराचा जर विचार केला तर या निर्णयासाठी आर्टिकल 352 जे आहे ते वापरण्यात आलं होतं, जे राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची परवानगी देतं. इथं ते लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ओके. कलम 352चा इथं यूज केला होता आणि कोणी हे केली होती, पंतप्रधानांच्या सल्ल्याने. राष्ट्रपतींचं नाव काय होतं, फखरुद्दीन अली अहमद. हे नाव पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, क्वेश्चन येऊ शकतो. कारण की 1975 जर विचार केला तुम्ही आणि 2025 नियर 50 वर्ष झालेली आहेत, क्वेश्चन येऊ शकतो. तर राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद जे आहे यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्याने ही घोषणा केली आणि संसदेने याला मान्यता दिली होती. मग परिणाम काय झाले, तर आणीबाणीमुळे लोकशाही व्यवस्थेवर मोठा आघात केला होता. जसं की लोकांचे मूलभूत हक्क जे आहे कलम 19 मर्यादित केले गेले, न्यायव्यवस्था आणि माध्यमांचं दबावाखाली आले होते. लोकसभेतील काँग्रेसच्या जागा ज्या 1971 352 वरून 1977 फक्त 153 वर आल्या होत्या. ओके, मे बी किंवा 153 अराउंड होऊ शकतात, ते पण चेक करणं गरजेचं आहे. तसेच जनतेत भीतीऐवजी असंतोष उफाळून आला आणि परिणामी 1977 जर विचार केला, निवडणुकीत जनता पक्षाने विजय मिळवला आणि देशात पहिल्यांदाच काँग्रेसशिवाय सरकार स्थापन झालं होतं. याचा अर्थ काय, हा काळ जे आहे स्पष्ट काय दाखवतो की घटनात्मक तरतुदींचा गैरवापर होऊ शकतो. ओके, आणि लोकशाही ही कायम नसते, तिला सतत जागरूकतेची जी आहे ती गरज असतेच. आणि शेवटी काय आहे, तर जनता जी आहे ती खऱ्याच अर्थाने सत्तेचा जो आहे स्रोत आहे. म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया आपण प्रिॲम्बलमध्ये म्हणतो, ते आपण इथं बोलू शकतो. ओके, लोकसभेतील काँग्रेसची संख्या जी आहे ती 71 आणली होती. सॉरी, मी 153 कदाचित बोललो होतो, 94 होती, त्यातून कमी झाली होती. वापरलेली तरतुदी कलम 352 जे आहे ती यूज केल्या गेलेलं होतं. इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज, त्याच्यावरूनच ह्या पर्सनॅलिटीज ज्या त्या आल्या होत्या, लीडर्स आहेत. आणि आपण बघितलं की MPSC ज्या लीडर्सचा क्वेश्चन विचारतोच, तर पहिला जयप्रकाश नारायण 1902 त्यांचा जन्म झाला होता आणि बिहारमध्ये जन्म झाला आणि 1979 त्यांचे निधन झाले. महात्मा गांधींचे ते शिष्य होते. इथं महत्त्वाचं काय की वैशिष्ट्य योगदान काय, संपूर्ण क्रांतीचे ते जनक होते. ओके, भ्रष्टाचार, बेकारी, हुकुमशाही विरुद्ध त्यांनी लढा दिला. 1974 पासून देशव्यापी सत्याग्रह आणि आंदोलने आयोजित केली. तसेच स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका होती. नॉन कोऑपरेशन मुवमेंट, भारत छोडो आंदोलन, त्याच्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका होती. तसेच काँग्रेस सोशलिस्ट पार्टी 1934 जे आहे, तसेच नंतर सोशलिस्ट पार्टी 1948 या दोन्ही पार्ट्याचे त्यांनी स्थापन केल्या होत्या, ज्या चेंज झाली. आणि प्रजा सोशलिस्ट पार्टीत ते विलीन केलं होतं. विनोबा भावे यांच्यासोबत बुधान चळवळीमध्ये त्यांनी साथ दिली होती. तसेच संपूर्ण क्रांती, इंदिरा हटाव, भ्रष्टाचार मुक्त भारत हे नारे जे आहेत ते लोकप्रिय झालेत. पुरस्कार यांना कुठले भेटलेत ते महत्त्वाचे आहे. रमन मॅग्सेसे पुरस्कार आहे आणि भारतरत्न 1999 मरणोत्तर त्यांना दिला होता. ओके, तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सेकंड काय, तर राजनारायण 1917 जन्म झाला, उत्तर प्रदेशमध्ये, मृत्यू 1986. कुस्तीपटू होते, समाजवादी होते, राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी होते. तसेच 1971 इंदिरा गांधीच्या निवडणूक विरुद्ध त्यांनी याचिका दाखल केली होती. मी हेच म्हटलं की या आणीबाणीमुळे जे झालं होतं त्यामुळे मोठे लीडर्ससुद्धा जे आहे बनले आहेत किंवा त्यांनी विरोध पण केला होता. त्यांनी जे आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आणला. ते कोणी आणला, तर राजनारायण यांनी आणला होता. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तिची निवडणूक अवैध ठरवली आणि आणीबाणीला प्रेरणा दिली. त्यामुळे अलाहाबाद हायकोर्टने जो निर्णय दिला त्यानंतर आणीबाणी जी आहे त्याची प्रेरणा याच्यामुळे झालेली होती. 1977 रायबरेली जर विचार केला, निवडणुकीत इंदिरा गांधींना त्यांनी पराभूत केलं होतं. तर कोणी केलं, तर राजनारायण यांनी केलं होतं. तर ह्या महत्त्वाच्या पॉईंट्स आहेत. जनता पक्षाच्या निर्मितीत यांचा मोठा सहभाग होता. तर ह्या काही महत्त्वाच्या आजच्या न्यूज होत्या. तसंच जर विचार केला तर प्लेसेस इन न्यूज जे आहेत, आपण इथं काय आहे, का लिहिले नोट ते पण सांगतो मी तुम्हाला की Axiom 4 जर विचार केला, इराण इस्रायल हे जे तणाव आहे ना कंटिन्यू न्यूजमध्ये आहे. आणि या कंटिन्यू न्यूजमध्ये असल्यामुळे ना हे जे पॉईंट्स आहेत ना ते न करण्यापेक्षा आपण थीम बेस्ड जे आहे ते न्यूज आपण पाहूयात. म्हणजे रोज Axiom 4ची न्यूज आहे, इराण इस्रायलचे रोजच्या न्यूज आहेत. मग त्या न पाहता एक थीम बेस आपण पूर्ण जे आहेत न्यूज पाहण्याचा प्रयत्न करू. थीम बेस पद्धत, दररोज स्लाइड्समध्ये बातम्याविरुद्ध जे ठिकाण आहेत ते आज आपण पाहूयात, जे इम्पॉर्टंट असू शकतात. तसेच साप्ताहिक विचार केला तर पुरेसे एखादं पॉईंट घेऊ
इराण इस्रायल जे आहे ते पूर्ण डिटेलमध्ये डिस्कशन करूयात आपण. हा पॉईंट महत्त्वाचा आपल्यासाठी होऊ शकते. म्हणजे आपले जे करंट अफेअर जे राहील ते दैनंदिन बदलावर नव्हे तर मुख्य विषयावर लक्ष ठेवणं आपलं गरजेचं आहे. ओके, तर इथं काय की प्लेसेस इन न्यूज काय तर ते आपण आता पाहूयात. याच्यात जर विचार केला तर अल हदीद हवाई तळ जे आहे ते कतारमध्ये आहे. हे बघा, ओके, कुठं आहे? अल उदीद हवाई तळ हे कतारमध्ये आहे. तसंच नौदल सपोर्ट ॲक्टिव्हिटी हे कुठे आहे? तर हे बहरेनमध्ये आहे. हे इथं आहे बहरेनमध्ये. ओके, तसंच अर्बिल हवाई तळ हे बघा हे इराकमध्ये आहे. आणि कॅम्प आरिफ जन हे जे आहे कुवेतमध्ये आहे. आणि UAEमध्ये जर विचार केला तर अल दहफराजे हे आहे इथे. तर ह्या जे आहेत ह्या सगळे जे तळ आहेत हे USA चे तळ आहेत आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ह्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. ओके, तर आजच्या न्यूजमध्ये जे होतं ते ह्या सगळ्यात महत्त्वाचं होतं. एकदा पूर्ण वाचून घ्या. आज आणि 24 तारीख आणि 25 तारीख म्हणजे कालच्या आणि आजच्या न्यूज मी पूर्ण कव्हर केलेल्या आहेत. ओके, तर याच्यात काही जर तुम्हाला समस्या असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता. त्याची मी रिप्लाय करेल. यात काही डाऊट्स असतील तर पुन्हा तुम्ही विचारू शकता. सो थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.